जितेंद्र आव्हाड यांचं कथित व्हॉट्सअप चॅट जे आहे ट्विट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावरती बीडमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ताई, तुम्ही जे काल ट्विट केलेलं होतं जितेंद्र आव्हाड यांच्या चॅट संदर्भातील, त्याविरोधात तुमच्यामध्ये बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला आश्चर्य वाटतं की मी काल 4:30 वाजता ट्विट केलं ते जे काही स्क्रीनशॉट आहे सोशल मीडियावर आहे आणि तो जितेंद्र आव्हाड यांचाच आहे. मुळामध्ये बीडच्या पोलिसांना जेव्हा त्यांनी तक्रार दिली, बीडच्या पोलिसांनी कोणता तपास केला आणि कोणत्या तपासामध्ये त्यांना असं आढळलं म्हणून त्यांनी माझ्यावर जो गुन्हा दाखल केला आहे, तर ही खोटी FIR दाखल केली आहे जितेंद्र आव्हाड यांनी दबावापोटी. हे राजकीय तिथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तो दबाव टाकून ती खोटी FIR केली. असो, मी पेशाने वकील आहे. या खोट्या FIRच्या संदर्भात कायदेशीर लढाई माझी सुरू झालेली आहे. मी बीडमध्ये जाईल, बीडमधल्या तिथले जो कोण तपास अंमलदार आहे त्यांना भेटेल. त्यांनी हा गुन्हा दाखल करताना कोणतं त्यांना त्या तपासात आढळलं म्हणून त्यांनी हा FIR दाखल केला, तो माझा कायदेशीर लढाईचा एक भाग राहणार आहे. आणि ही जी काही खोटी FIR माझ्यावर दाखल केली आहे त्याचाही मी कायदेशीर लढा देईल. ही स्क्रीनशॉट खोटा आहे कोण सांगते हो? हे जितेंद्र आव्हाड सांगतायत. ते म्हणू शकतात की त्यांचा तो खरा आहे का खोटा आहे, पण ते ऑथॉरिटी नाही आहेत ना, ती सक्षम यंत्रणा नाही आहे. हे कोण सांगू शकेल की हा स्क्रीनशॉट खोटा आहे का खरा आहे? जेव्हा तपासामध्ये, कारण का हा स्क्रीनशॉट मी महाराष्ट्र पोलीस आणि बीड पोलिसांना पाठवलेला आहे, त्यांनी तपासामध्ये जर निष्पन्न झालं हा फेक आहे तर आपण फेक म्हणू शकतो. जितेंद्र आव्हाड भाऊ स्वयंघोषित म्हणतायत हा फेक आहे. तुम्ही काही म्हणा, ते तपासात निष्पन्न झालं पाहिजे ना. त्याच्यामुळे अशा खोट्या FIR ज्या दाखल करण्यात आल्या त्याला ही रुपाली पाटील ठोंबरे घाबरत नाही. आत्तापर्यंत लोकांना न्याय देत असताना जर त्यांनी माझा इतिहास जाणून घेतला, 32 केसेस आहेत, ही तुमची 33वी केस. पण जितेंद्र आव्हाड भाऊ, मी कायद्याने तुमचा बुरखा टराटर फाडणार. मी अर्धा तर फाडलेला आहेच आहे, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी बोलत आहात ना, त्या मी तुम्हाला कायदेशीर रीतसर मेहरबान कोर्टासमोर तुमच्यावर, आता तुम्ही माझ्यावर खोटी FIR केली, मीही गृहमंत्र्यांना किंवा मीही ती इथे FIR करणार आहे की जी राजकीय लोक की ज्या बिचाऱ्या देशमुख कुटुंबांना न्याय देण्यासाठीचा लढा सोडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी समाज अशांत करतायत, वादंग निर्माण करतायत, अशांवर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे. तुम्ही माझ्यावर आणि मुळात जितेंद्र आव्हाडांची बदनामी झाली असं जितेंद्र आव्हाड भाऊ म्हणतात, मग तो गुन्हा त्यांचा कार्यकर्ता दाखल करतोय. आता ते तो आमचा कायदेशीर भाग राहिला. ते काय आहे, मी काय जितेंद्र आव्हाडांसारखी सोशल मीडिया ट्रायल चालवणार नाही, कारण का सोशल मीडियावर कुठले जजवीज नसतात. मी फक्त माहिती देतीये आणि त्या जितेंद्र आव्हाड यांचा जो काही बुरखा फाडणार आहे कायदेशीर पद्धतीने, तो मी कोर्टासमोर फाडेल. जितेंद्र आव्हाड म्हणतायत तुम्ही जे ट्विट केलेलं आहे, त्यांचे व्हॉट्सअप चॅट जे ट्विट केलेलं आहे ते सत्य आहे, हे तुम्ही सिद्ध करा, अन्यथा माफी मागा. मी का माफी मागू? आणि केलायस ना बाबा तू माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, कोर्टात भेटू. आणि ते खोटं आहे का नाही मला पोलीस यंत्रणा सांगेल, कोर्ट सांगेल. पण तुम्ही जो दबाव दाखल करून गुन्हा दाखल केलेला आहे तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे की महायुतीमध्ये लोकशाहीचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं आणि कायद्याचं राज्य चालतं. तरी सुद्धा विरोधकांनी दबाव निर्माण करून जी खोटी FIR दाखल केली ती सगळ्या महाराष्ट्र जनतेच्या समोर आली. ही चांगली गोष्ट आहे. मी देईल ना लढा त्या खोट्या FIRला. त्या कायदेशीर कारवाई जी आहे त्याला मी लढा द्यायला सज्ज आहे. आणि या ही लढाई आत्ताशी जितेंद्र आव्हाड भाऊ तुम्ही चुकीच्या पद्धतीने आत्तापर्यंत जी करत आला ती तुम्ही सुरू केली आहे आणि त्याच्यात मी उतरलेली आहे. याचा शेवट मी कायदेशीर मीच करणार. ते म्हणतायत की वैफल्यग्रस्त समर्थक काय करू शकतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही केलेलं ट्विट. बाप रे, केवढं मोठं वैचारिक बोलले.
खरंच तुमचं अभिनंदन जितेंद्र भाऊ. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. सभागृहामध्ये तुम्ही उचलली जीभ लावली टाळ्याला असं काही बोलू शकता. तुम्ही कोर्टासमोर कायदेशीर प्रक्रियेसमोर तसं बोलू शकत नाही. तुम्हाला त्या कायदेशीर खटला चालवण्याचा किंवा कायदेशीर प्रक्रियेचा अनुभव नाही. त्यांना काय वाटतं जितेंद्र भाऊंना? मग मला वाटतं त्यांनी जे निषेध मोर्चामध्ये त्या बिचारा देशमुख कुटुंबाला न्याय देण्याच्या ऐवजी जे काही स्वतःच वैफल्य दाखवलं ती तुमची प्रचिती आली लोकांना. तुम्ही वाटेल ते आरोप नाही करू शकत. तुम्ही एक आमदार आहात, सभागृहामध्ये बोलू शकता, खोटे नाटे आरोप करू शकता, पण ज्यावेळी तुम्ही आरोप करता त्यावेळी सभापती किंवा विधानसभेचे सभापती ते व्हेरीफाय करतात, ते पोलिसांकडे तपासणीकडे पाठवतात. तुम्हाला कायद्याची प्रक्रिया माहिती नाहीये. दुसऱ्याला वैफलग्रस्त म्हणण्यापेक्षा स्वतः किती वैफलग्रस्त आहे, स्वतः किती राजकीय द्वेष निर्माण करणारा आहे, स्वतः किती राजकीय पोळी भाजण्यासाठी इतर प्रतिस्पर्धेचा खोट्या पद्धतीने नामहरण करणारे आहेत, हा चेहरा जितेंद्र आव्हाड भाऊ महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहात. हे तुम्ही लक्षात घ्यावं. तर तुम्ही निष्णात वकील आहात, एवढी मोठी तुम्ही चूक कशी केली असंही जितेंद्र आव्हाड म्हणतात. जितेंद्र आव्हाड काही म्हणेल चूक केली. कसली चूक केली? कसली चूक केली? जितेंद्र आव्हाड जे काही आरोप करतायत कुठल्या बेसवर करतायत? रात्री स्वप्नामध्ये आले होते का? त्यांची एक क्लिप पण फिरतीये. ते त्या कार्यकर्त्याला म्हणतात की धनंजय मुंडे माझ्या मतदारसंघामध्ये का आले, का मला पाडा म्हणले. पुन्हा सांगते, सोशल मीडिया माहितीचं स्तोत्र आहे. जितेंद्र आव्हाड काही प्रश्न उभा करतील आणि त्यांना मी उत्तर द्यायला बांधील नाही, पण मी एक लोकप्रतिनिधी आहेत, त्या आरोपाला मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतेय. त्यामुळे माझी वकिली जर त्यांना बघायची असेल तर त्यांनी माझा इतिहास काढून बघावा. माझी 16-17 वर्षाची प्रॅक्टिस आहे. माझे कैलासवासी CD पाटील हेही वकील आहेत, माझे ND पाटील काका वकील आहेत, माझे मिस्टर वकील आहेत, माझी भावंड वकील आहेत. त्यामुळे वकिलीबद्दलचं ज्ञान जे द्वेषाचं राजकारण करतात त्यांनी मला शिकवू नये. तेवढ्या मर्यादितच आपण बोलावं एवढी माझी त्यांना विनंती. आणि माझ्या वकिलीचा त्यांना जर अनुभवच घ्यायचा असेल तर तुम्ही या पुणे शहरामध्ये. माझा पुढच्याच महिन्यात ऑफिसचं मोठं उद्घाटन आहे. माझे जे क्लायंट्स लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करू शकता. आणि जितेंद्र आव्हाड भाऊ, तुमच्यावर विनयभंगाचा पण गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नसलेलं ज्ञान वकिलांना शिकवायला कृपया येऊ नये, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्या भगिनीची राजकारणातली कार्यकर्ती म्हणून विनंती आहे. बाकी राहिला माझ्या वकिलीचा विषय हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते आता पुढची लढाई, गुन्हा तर दाखल झालेला आहे, पुढची लढाई तुमची कशी असणार आहे? तुम्ही बीडमध्ये जाणार आहात? 100% जाणार. 100% मी बीडमध्ये जाणार. ज्यांनी ती खोटी FIR दाखल केली त्याच्या तपासासाठी संपूर्ण सहकार्य करणार. आणि ती FIR कशी खोटी आहे हे मी कायदेशीररित्या सिद्ध करणार. जितेंद्र आव्हाड भाऊ, पुन्हा सांगते, लोकांना न्याय देण्यासाठी आधीच्या पूर्व पक्षांमध्ये मला 32 केसेस होत्या. तुम्ही 33वी केस केली आणि त्या केसेसचं सार्थक आत्तापर्यंत मी प्रत्येक केलेलं आहे. त्यामुळे वकील असल्यामुळे आणि जे काही निशांत वकील असल्यामुळे या गोष्टी मी तुम्हाला कायदेशीर पद्धतीने सिद्ध करून दाखवणार. तुम्ही राजकारणी जे आहात, काही लोक जी खोटी FIR करता, ज्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास देता, दबाव निर्माण करता, तोही चेहरा तुमचा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे. आणि तोच चेहरा लोकांसमोर यायला पाहिजे. कुठलाही FIR दाखल केला म्हणजे गुन्हेगार होत नाही, किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी FIR दाखल केला म्हणून तुम्ही खरे होत नाही, हे जाणून घ्या. तुमचे जे काही कायदेशीर वकील सल्लागार असतील त्यांनाही विचारा, तेही तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडतील. तुम्ही सभागृहामध्ये बोलत नाही आहात. सभागृहाचं कामकाज वेगळं असतं आणि कायदेशीर मेहरबान कोर्टाचं कामकाज हे वेगळं असतं. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाडांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याविरोधात मी कायदेशीर लढाई लढणार आहे असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.